उपवास म्हटला की सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे साबुदाणा वडा आणि तोही कुरकुरीत. हो ना? चला तर मग साबुदाणा वडा बनवूया. तर त्यासाठी आपल्याला साबुदाणा 4 ते 5 तास भिजू घालायचा आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे, शेंगदाण्याचं कूट टाकलं, बटाटा टाकला, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, जिरं टाकायचं. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही टाकायची. आणि वडे तेलात फुटू नये म्हणून एक टिप्स सांगते आहे. तर वडे तेलात फुटले नाही पाहिजे त्यासाठी जेवढा साबुदाणा घेतला आहे त्याच्या अर्धा बटाटा घ्यायचा, म्हणजे आपला वडा तेलात फुटणार नाही आणि छान कुरकुरीत होणार. बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे, किती छान आवाज येतो आहे. तर दह्यासोबत, चटणीसोबत, मिरचीसोबत सर्व करा. तर महाशिवरात्रीला बनवताय ना, तर नक्कीच बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.